सम्राट अशोकांचा, छत्रपती सम्राट अशोकांचा, छत्रपती सम्राट अशोकांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. चक्रवर्ती सम्राट अशोक आणि यांची जयंती काही दिवसापूर्वी झाली. त्यांच्या जयंतीच्या औचित्याने अकोला शहरात भव्य दिव्य 3500 स्क्वेअर फूट अशी भव्य रांगोळी या ठिकाणी रेखाटण्यात आली आहे. ही न्यू तापडिया नगर पंचशील नगर परिसरातील हा भाग आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता अशी भव्य दिव्य अशी रांगोळी या ठिकाणी रेखाटण्यात आली आहे. आणि हा उपक्रम पंचशील नगर येथील काही नागरिकांनी केला आहे आणि या ठिकाणी काही नागरिक सुद्धा आहेत. आपण त्यांच्याशी विचारणा करणार आहोत. नेमका त्यांनी हा रांगोळीचा संकल्प त्यांच्या मनात कसा आला आणि त्यांनी हे रांगोळी कशी रेखाटली आणि नेमका या रांगोळी रेखाटत असताना किती रांगोळी लागली आणि हे रांगोळी काढत असताना किती वेळ लागला हे सुद्धा त्यांच्याकडून जाणून घेऊया. आपल्यासोबत या परिसरातील काही नागरिक आहेत. दादा काय नाव आहे तुमचं, काय सांगा? नमस्कार, माझं नाव संदीप इंगळे आहे. हा जो पंचशील नगर आणि न्यू तापडिया नगर खरप रोड इथे आम्ही जो सम्राट अशोकांची भव्य दिव्य रांगोळीची जी सोहळा जो आयोजित करण्यात आलेला आहे याची संकल्पना अशी आली होती की आजपर्यंत आपण पाहता की अनेक महापुरुषांच्या अशा रांगोळ्या भव्य दिव्य रांगोळ्या काढल्या गेलेल्या आहेत. पण माझ्या माहितीनुसार, वाचनानुसार किंवा मी सर्च केल्यानुसार सम्राट अशोकाची रांगोळी इतकी मोठी 3500 स्क्वेअर फूट आजपर्यंत कुठेही काढली गेलेली नाही आहे. आणि ज्या प्रकारे सम्राट अशोकाचं योगदान या भारतावर आहे त्यांच्या योगदानाच्या परस्पर आम्ही एक प्रयत्न म्हणून या नवीन पिढ्या नवीन जे जनरेशन आहे आमची की सम्राट अशोकाची ही जयंती खूप हर्षा उल्हासाने साजरी केली पाहिजे. तर हा हा एक प्रयत्न आम्ही आमच्या नवीन पिढीला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे या 3500 स्क्वेअर फूट रांगोळीच्या माध्यमातून. किती वेळ लागला ही रांगोळी काढताना? आम्हाला साधारणतः हा रांगोळी काढताना 15 ते 16 तास लागलेला आहे आणि टोटल रांगोळी आम्हाला 1 क्विंटल 70 किलो लागलेली आहे. दरम्यान 1 क्विंटल 70 किलोच्या जवळपास ही रांगोळी रेखाटण्यासाठी त्यांना रांगोळी लागली आहे. आणि सम्राट अशोकांचे जे केलेले कार्य हे त्यांच्या कार्याचा उजाळा मिळावा यासाठी या ठिकाणी प्रयत्न सुरू आहे. आपल्यासोबत काही नागरिक आहेत. आणखी काय सांगाल दादा? दादा जय भीम. माझं नाव सूरज नंदू इंगळे आणि आम्ही जो हा इथं आमचे अमित दादा आणि मी आणि आमचे हे मोठे बंधू संदीप दादा इंगळे यांच्याकडे गेलो. आमच्या दोघांचं असं म्हणणं होतं की आम्ही आतापर्यंत छोट्या मोठ्या आम्ही फक्त जयंती वगैरे साजरी करत होतो, पण इथे काही लोकांच्या याच्यामध्ये मी सर्च केलं आणि भरपूर मी हे पाहिलं की सम्राट अशोकांची जयंती ही साजरी होतच नाही. तर आपल्याला या प्रकारे आपण कशी जयंती साजरी करता येईल असं आम्ही हा उपक्रम अमित दादा आणि मी दादांकडे गेलो, संदीप दादांकडे, आणि त्यांना म्हणालो की यावर्षी त्यांचं जशी 2330वी जयंती आहे त्यानिमित्त आपण एक उपक्रम करूया. तर माझे मित्र आहेत रांगोळी काढणारे, म्हणजे माझे फ्रेंडच आहेत, हेमंत उपरीकर आणि चंदन गोपनारायण. ह्या दोघांना मी दादांकडे घेऊन आलो. दादांना त्यांना दाखवलं की दादा हे माझे मित्र आहेत. मित्रांच्या सहयोगाने ही रांगोळी रेखाटण्यात आली. हो. दरम्यान या ठिकाणी त्यांच्या मित्राच्या सहयोगाने ही रांगोळी रेखाटण्यात आली. आपल्यासोबत काही सामाजिक कार्यकर्ते आहेत. काय सांगाल तुम्ही? अशी रांगोळी आता रेखाटल्यामुळे समाजात म्हणजे जे महामानव आहेत त्यांचे विचार पेरल्या जातील का? साहेब, जेव्हा आपण जे म्हणतात ते बरोबर आहे. राजा सम्राट अशोकाचे या संपूर्ण भारतावरती, अखंड भारतावरती अनंत उपकार आहेत. त्यांची जयंती ज्या ज्या ठिकाणी लोक बनवत आहेत त्यांचं अभिनंदनच आहे. परंतु आजच्या युवा पिढीला आपल्या देशाचे सर्वात मोठे राजे याच्यानंतर कुणी झालं नाही किंवा होणार नाही अशा राजाची जयंती होणं फार महत्त्वाचे असते. हे योग यंत्रण जे आज रस्त्यावर उतरून जे गेल्या एका महिन्यापासून कष्ट करत आहेत या समितीचे मी स्वागत करतो. आणि हे जयंती भव्य दिव्य इथं साजरी करत आहेत आणि त्यांनी इथं 350 स्क्वेअर फूटमध्ये राजा अशोक सम्राटांचा जो पुतळा रांगोळीद्वारे येणाऱ्या पिढीला त्याचा इतिहास माहीत पडला पाहिजे, त्या अनुषंगाने त्यांनी रांगोळीचा कार्यक्रम घेतला आहे. दरम्यान या ठिकाणी महापुरुषांच्या विचारांना उजाळा मिळावा यासाठी या परिसरातील नागरिकांनी हा छोटासा प्रयत्न केला आहे. आणि हा प्रयत्न हा सर्वात पहिला प्रयत्न आहे. अकोला जिल्ह्यात पश्चिम विदर्भातील सर्वात मोठी रांगोळी ही एकमेव आहे. आणि 3500 स्क्वेअर फूट रांगोळी जवळपास बरेच तास लागले त्याला ही रांगोळी रेखाटण्यासाठी. कॅमेरा पर्सन चारुदत्त सोटेसह योगेश सिरसाट, NDTV मराठी, अकोला.